रामकृष्ण हरी माऊली. आज आपल्या घरी काही पाहुणे येणार आहेत जेवणासाठी, तर आपण काय जेवण बनवणार आहेत ते आपण बघू. हे भज्यांचं बॅटर आहे. बेसन, कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर, मीठ आणि हळद. इथे आपलं तेल गरम झालंय. आता आपण त्याच्यात छोटे छोटे भजे सोडूया. भजे एकदम छोटे छोटेच टाकणार आहे आपण, म्हणजे ते लवकर शिजतात. मोठे मोठे भजे टाकले तर ते आतमध्ये कच्चेच राहतात. आपण शिऱ्यासाठी रवा भाजून घेणार आहे. हे बघा, आपला रवा इथे भाजून झालाय. आपण याच्यात आता गरम पाणी सोडणार आहे हळूहळू. आपला रवा चांगला मिक्स करून झालाय. आता आपण त्याच्यात गरम झालेलं दूध टाकू. आता आपण साखर घालून घेऊ. इथे आपण एक केळी घेतले, हे आपण शिऱ्यात टाकणार आहे. आता आपण ड्रायफ्रुट्स टाकलेत, मिक्स करूया आणि गॅस बंद करूया. हे कांदा, टोमॅटो, खोबरं, हिरवी मिरची आणि लसूण आपण भाजून घेतलंय. आपण आता याचं वाटण काढून घेऊया. आता आपण भाजी फोडणी देणार आहे. त्यासाठी आपण मगाशी भजे तळले तेच तेल वापरतोय. हे ते तेल आहे, गरम झाले. आता आपण त्यात जिरं टाकूया. जिरं टाकल्यात आपण त्यात हळद, घरचा मसाला, गरम मसाला, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकून घेऊ. हे मगाचं वाटण आहे, वाटण आपण त्याच्यात घालू.
चांगलं मिक्स करून घेऊया. शिजून घेऊया मस्त. हे बघा आपल्या वाटणाला आता तेल सुटलंय, म्हणजे वाटण शिजलंय आपलं. आता आपण त्यात हे चणे टाकणार आहोत, जे 5 शिट्ट्या घेतल्या होत्या आपण. हे याच्यात टाकून घेऊया. चवीनुसार मीठ घालणार आहे आपण. वाटणाचं पाणी सोडू. भाजीला छान उकळी येऊ देऊ आपण. इकडे बघा आपल्या भाजीला उकळी आली आहे. आपण आता त्याच्यात चिरलेला कोथिंबीर घालूया. बघा आपली भाजी आता शिजली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि कढई खाली उतरवून घेऊ. आता माणसं जेवायला बसलेत. आपण कोणाला तरी विचारू जेवण कसं झालंय. अनिकेत जेवण कसं झालंय? एकदम छान. भाजी कशी आहे? एकदम छान. भाजी कशी झाली? चुपचाप. काय नाही. आई भाजी कशी झाली?